हिंदू समाजाने जातीपातीच्या भिंती पाडून एकत्र येत धर्मरक्षणासाठी सज्ज व्हावे असे आवाहन नीलकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज यांनी केले। हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा व सकल हिंदू समाज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विराट हिंदू धर्म संमेलनात ते बोलत होते। खानबाग, नळभाग, राजवाडा व फौजदार गल्ली परिसरातील हिंदू बांधवांसाठी चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक कृष्णा पांडुरंग जाधव होते। या कार्यक्रमाची सुरुवात भगव्या ध्वजारोहणाने करण्यात आले। आमदार सुधीरदादा गाडगीळ व माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक करताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभर हिंदू धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून हिंदूंमध्ये धर्मशिक्षण, धर्माचरण व सध्याच्या आव्हानांबाबत जागृती केली जाते। यावेळी कल्याणीताई गाडगीळ यांनी हिंदू पालकांनी आपल्या मुलांना धर्माचे शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली। तसेच हिंदू महिलांनी समाजातील विविध घटकांशी स्नेहभाव वाढवावा असेही त्यांनी नमूद केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत विविध संकट काळात स्वयंसेवकांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केलाय। ॲडव्होकेट गुरुराज रसाळ यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता अधोरेखित केले। समारोपाच्या भाषणात नीलकंठ शिवयोगी धारेश्वर महाराज यांनी हिंदूंनी जातीभेद विसरून धर्माचरण करावे व एकात्मतेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले। या संमेलनात श्रीकांत तात्या शिंदे, बाळासाहेब मोहिते, ॲडव्होकेट माधवराव कुलकर्णी, शंतनू लिमये, राजू मोहिते, प्रदीप निकम, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, श्रीधर मिस्त्री, निखिल सावंत, सुमित शिंगे, दिग्विजय शिंदे, हरप्रीत सिंग गौड, रवींद्र वादवणे, भूषण गुरव, प्रथमेश खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते।